काय प्रकार झाला होता? तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट एक एफआयआर लॉन्च झालाय, त्याच्यामध्ये काही अज्ञात लोकांनी एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. आम्ही काल परवा दिवशी मसाजोगला जाऊन बेलखंडी पाटोद्याला जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेलो. तिथून आम्ही कचारवाडी मार्गे चौसाळ्याकडे जात असताना कचारवाडीच्या त्या गावाच्या तिथं काही मोटरसायकल उभ्या होत्या. रस्ता छोटा असल्यामुळं एक त्या ताई आणि त्यांचे चिरंजीव तिकडून येत होते. आम्ही दुसऱ्या गाडीत होतो. ब्लॅक कलरची फॉर्च्युनर पुढे गेल्यानंतर माझी जी MS 23 AR 2121 ही गाडी, त्या गाडी रस्ता छोटा असल्यामुळं त्या संबंधित जी बुलेट आणि माझ्या गाडीचं थोडंसं त्यांना कट बसला असं त्या ताईंचं म्हणणं आहे. त्याच्यात तिथं थोडं शाब्दिक वाद झाला. त्या ताई पुढं गेल्या, 500 मीटरहून वळून येऊन त्या भैयाने गाड्या अडवी लावल्या. आमच्या 7-8 गाड्या अडवल्या आणि ड्रायव्हरला थोडा जाब विचारला. साहजिक आहे त्या ताईंच्या भावना अनावर झाल्या असतील, त्याच्यामुळं त्यांनी थोडी शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर तो वाद तिथंच मिटला. परंतु रात्री 8:30च्या दरम्यान संबंधित ताईंच्या घरी कुणीतरी अज्ञाताने जाऊन तिथं त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, काच फोडली आरशाची कुटीच्या, नंतर त्यांच्या बांगड्या फोडल्या, त्यांना मारहाण केल्याची तक्रार इथं दाखल झाली. दुर्दैवानं कुठल्याही महिलेच्या बाबतीत असं होऊ नये ही आमची भावना आहे आणि त्याच्यामुळं हे जे कोण अज्ञात आरोपी आहेत ते तात्काळ पकडण्यात यावेत यासाठी आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे. पोलीस अधीक्षक साहेबांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलंय. इथंच गुन्हा नोंद झाल्यामुळं आम्ही हे केलंय आणि आमची मागणी आहे, जे कोणी अज्ञात आरोपी असतील त्यांना मराठा वंजारा वाद लावायचा होता का, किंवा संबंधित महिलेचं जाणून बुजून त्यांना त्रास द्यायचा होता का, किंवा मनोजदादांच्या ताफ्यात काही गोंधळ करायचा होता का कुणाला अज्ञाताला, तिथंही काही लोक होते. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यातून सत्य बाहेर येऊन जे कोण आरोपी आहेत त्यांना तात्काळ कडक सजा झाली पाहिजे. नंबर आहे, तुमच्या गाडीनं कट मारल्याचा आरोप संबंधित महिलेने केलेला आहे. यावेळी गाडीमध्ये कोणतं होतं? तुम्ही गाडीमध्ये होता का? नाही, मी गाडीत नव्हतो. आमची गाडी पुढे गेली आणि चढ आणि तिथं थोडं वळण आहे, त्यामुळे आम्ही फास्ट पुढे निघालो. चौसाळ्याला कार्यक्रमाला जायला वेळ होत होता म्हणून. आणि माझी गाडी आणि इतर 7-8 गाड्या मागं होत्या. का रस्ता छोटा असल्यामुळं कट बसला असेल, मी नाकारणार नाही ती गोष्ट. आणि त्या ताईंचाही संताप अनावर झाला, त्या भैयाला राग आला, त्यांच्या चिरंजीवाला, म्हणून ते 400-500 मीटर पुढे गेल्यानंतर वळून आले आणि आमची गाडी तर 2-3 किलोमीटर गेल्यामुळे संबंधित माझी जी 2121 गाडी ती त्यांनी अडवली आणि त्याच्या मागच्याही गाड्या अडवल्या गेल्या आणि तिथं त्यांचा थोडा शाब्दिक वाद झाला. तर त्यांच्या भावना अनावर झाल्यामुळे त्यांनी ते त्रास झाला, त्यांना कदाचित त्या घाबरल्या असतील म्हणून त्यांनी त्या बोलल्या असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे ही घटना घडली. परंतु तो वाद तिथं संपला. परंतु पुढचं जे घडलंय, जे कोणी ते जाणून मोठं षडयंत्र केलेलं आहे, हे षडयंत्र समोर आलं पाहिजे, यातली सत्यता समोर आली पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील ते तात्काळ अटक केले पाहिजेत. यासाठी त्या ताईच्या घराचे किंवा आजूबाजूला CCTV कॅमेरा असतील ते बघा, आमचे स्वतःचे, माझ्या ड्रायव्हरचा, आमच्या संबंधिताचे CDR तपासा, संबंधित ताई त्यांचे चिरंजीव पण कुणाला तरी फोनवरती बोलत होते त्यांचाही CDR तपासा आणि जे सत्य आहे ते समोर आणा आणि जे कोणी आरोपी असेल त्याला कडकात कडक शासन करा.